2 दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. अमित शहा आणि भाजपच्या आणखी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका झाल्या. त्यानंतर अशी माहिती मिळते की राज्यातले जे अनेक मंत्री, वादग्रस्त मंत्री, त्यापैकी माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एक दाट शक्यता व्यक्त केली. तर माणिकराव कोकाटे तर एकदम हाय रडारवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आमची जीभ धजावत नाही आहे. आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये, त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या सवयींवर निघाल्या. त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल. त्यांच्या मंत्री कॅबिनेटमधला मंत्री डान्सबार चालवतो, छम 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 छम. जे डान्सबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डान्सबार. हां, लेडीज बार, डान्स बार, ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी. ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली. स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी. एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराचे वलय सोडत हां खाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या भागा 60-70 कोटी कवाडात भरलेल्या आहेत, ते दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लूटमार करणारे आहोत. दुसरा मंत्री टॉवेलवरती मारामारी करतो, एक मंत्री रमी खेळतो आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर, चारित्र्य आहे, ही नैतिकता आहे. ह्याच्यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा. जी फुलं उधळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ती बघा. हे समजून घ्या आणि राज्य चालवा, सरकार चालवा. आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्यात तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी, त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. पण रावसाहेब, तुम्हाला वाटतं की त्या पद्धतीने गेल्या 2 दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक मंत्र्यांचे राजीनामे